आनंदनगर कुपवाड येथे निकृष्ट दर्जाचे चेंबरचे बांधकाम करण्यात आल्याचा प्रकार नागरिकांनी उघडकीस आणलाय। संतप्त झालेल्या नागरिकांनी ड्रेनेज ठेकेदारास काम बंद करण्यास भाग पाडले। कुपवाड शहर आणि विस्तारित भागात ड्रेनेजचे पाईपलाईन करून चेंबर बांधण्याचे काम सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजच्या पाईपलाईन आणि चेंबर बांधण्याचे काम सुरू आहे। कुपवाडमधल्या आनंदनगर इथं चेंबर बांधून ते मुजवण्यात आले होते, मात्र त्याला सिमेंटचा गिलावा करण्यात आला नसल्याचे दिसून आले। पाण्याची आणि गॅसची पाईपलाईन फुटल्यानंतर नागरिकांना या कामाची शंका आली। नागरिकांनी नगरसेविका योगिता राठोड, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत राठोड, शिवसेनेचे मागासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांना बोलावून घेतले। त्यांनी संबंधित ठेकेदाराच्या प्रतिनिधी यांना बोलावून घेतले। कामगारांना जेसीबी लावून चेंबर लगतचा भाग खोदून काढायला लावला। त्यावेळेला चेंबरला बाहेरून गिलावा केला नसल्याचे दिसून आले। स्वतः नागरिकांनी चेंबरचे झाकण उघडून आतील काम पाहिले असता तेही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून आले। आतूनही गिलावा करण्यात आला नसल्याचे दिसल्याने नागरिक संतप्त झालेत। प्रभाग 8 मधील आनंदनगरसह सर्वच भागात देण्याचे पाईपलाईन आणि ड्रेनेजचे चेंबर ज्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ते उघडून काम योग्य पद्धतीने झाले आहे का याची खातरजमा केल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा प्रशांत राठोड आणि उत्तम कांबळे यांनी दिलाय। कुपवाड शहरातील ड्रेनेजच्या कामाबाबत नागरिकांचे अनेक तक्रारी आहेत। त्यातीलच बेजबाबदार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे आनंदनगर इथे दिसून आल्याने नागरिक संतप्त झालेत। प्रशांत राठोड यांनी अधिकाऱ्यांना संपर्क साधून या कामाची माहिती दिली। अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन कामाची पाहणी करावी आणि मगच काम सुरू करण्यात यावे असं त्यांनी सांगितले। तर उत्तम कांबळे यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून ड्रेनेजच्या कामासाठी निधी मिळाला आहे, पण निधीचा उपयोग योग्य पद्धतीने होताना दिसत नाही। आनंदनगर येथील काम ठेकेदाराने बेकारी जबाबदारपणाने केला असून ते निकृष्ट दर्जाचे झाले। ही नागरिकांची पैशाची उधळपट्टी आहे। सर्वच कामाची पाहणी अधिकाऱ्यांनी करावी आणि कामाची गुणवत्ता राखून काम करण्यात यावे असं उत्तम कांबळे यांनी सांगितलंय। मी प्रशांत राठोड आज 8 नंबर वार्डामधले आनंदनगर गल्ली नंबर 4 मध्ये तिथं ह्याच्या नाल्याजवळ काम चालू आहे असं नागरिकांचा मला फोन आल्यानंतर मी इथं आलो। तिथं त्यांनी रस्ता उकरलाय, रस्ता पूर्ण काढून टाकलाय, त्याला ते बॅरिगेटिंग नाही, काय नाही, तिथं माणसं पडतील म्हणून आम्ही त्यांना सूचना देण्यासाठी आलेलो। पण परत नागरिकांनी सांगितले की इथं गिलावा नाही, आम्ही बघितलेला आहे। त्यासाठी आम्ही चेंबर उघडून बघितलं असता बाहेरनं पण गिलावा नाही, त्याला आतूनही गिलावा नाही आहे। मला असं वाटतं की 8 नंबर वार्डामध्ये सगळीकडे जिनी विदाऊट गिलावा करता चेंबर केलेलं आहे। त्यांचं काम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। पूर्ण 8 नंबर वार्डातले आम्ही सगळे चेंबर उकरून बघून गिलावा केला आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय त्यांना काम करू देणार नाही आणि काम करू नका, तोपर्यंत काम थांबवा अशी त्यांना सूचना दिलेली आहे। जिल्हाध्यक्ष शिवसेना सांगली या ठिकाणी वार्ड नंबर 8 आनंदनगर या ठिकाणी जे ड्रेनेजचं काम आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। गेली 1 वर्षभर या ठिकाणी काम केलेलं आहे, परंतु पूर्णपणे गिलावा केलेला नाही। पाईपलाईन चॉकअप आहेत, अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलेलं आहे। या वार्डाचे नगरसेवक आमच्या योगिताताई राठोड यांना आम्ही कल्पना दिली। त्यानंतर आमचे मित्र प्रशांत राठोड या ठिकाणी आले। इथले आमचे नागरिक सगळे गोळा होऊन आम्ही सदरची पाहणी केली असता तो ड्रेनेजचा चेंबर उघडून बघितला असता पूर्णतः चॉकअप झालेला आहे। गिलावा अजिबात केलेला नाही, अजिबात सिमेंट वापरलेलं नाही, कुठल्याही पद्धतीचं नाही। तिथं जो चर पाडली ती पूर्ण रस्ता बंद झालेला आहे, कोणतर लहान मुलं पडतील अशा पद्धतीचा धोका या ठिकाणी। एकनाथ शिंदे साहेबांनी नगरोत्थानमधून ड्रेनेजसाठी पैसे दिलेले आहेत, त्याचा उपयोग व्यवस्थित या ठिकाणी ड्रेनेज विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। मी या ठिकाणी आमचे राठोड साहेबांना आम्ही या ठिकाणी एक काम बंद करायला सांगितलं आहे आणि या भागातील निकृष्ट दर्जाचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत महापालिकेनं कोणत्याही पद्धतीची यांची बिलं काढणार नाही आणि त्याच पद्धतीनं आम्ही जर हे केलं नाही तर शिवसेना पद्धती स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असं मी इशारा देतो।